मुळा ही एक अशी भाजी आहे की ती तुम्ही कोणत्या प्रकारे खाता किंवा कशी घेता याच्यावरती त्याचे गुणधर्म अवलंबून आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मुळा जो आहे तो कोवळा मुळा जर का असेल तर तो त्रिदोष शामक सांगितलेला आहे, दोषांचं बॅलन्सिंग व्यवस्थित करणारा सांगितलेला आहे. पण तेच जर का मुळा खूप जास्ती जून झालेला असेल तर तो पित्त वाढवणारा, त्रिदोष वाढवणारा असं सांगितलेलं आहे. मुळा जर का तुम्ही कच्चा खाल्लात तर तो पुन्हा एकदा बाधतो, त्रिदोष वाढवतो. आणि जर का मुळ्याची तुम्ही भाजी खाल्ली तर पुन्हा एकदा ती पथ्यकर आहे, त्रिदोष शामन करणारे सांगितलेले आहे. त्याचबरोबर मुळा वाळवून जर का खाल्ला तर तो सुद्धा त्रिदोषांचं शमन करणार असं सांगितलेलं आहे. त्यामुळे मुळ्याचा वापर करताना ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. बाजारातून मुळा आणताना नेहमी कोवळा मुळाच घ्या. तर ही झाली मुळ्याच्या प्रकारांची माहिती. त्याचबरोबर मुळ्याचे इतर गुण जे आहेत तर त्यामध्ये मुळा हा रुचिप्रद सांगितलेला आहे, जिभेला चव आणणारा सांगितलेला आहे, पाचक सांगितलेला आहे, अन्नपचन व्यवस्थित करणारा सांगितलेला आहे. त्याचबरोबर वातानुलोमक सांगितलेलं आहे. जर का तुम्हाला जेवल्यानंतर किंवा इतरही वेळेत पोटात गॅस होत असतील, विबंध होत असेल, अनाह म्हणजे पोटाला तडस लागल्यासारखं होत असेल तर अशा वेळेला मुळ्याची भाजी आवर्जून खावी. मुळ्याचा कंद जो आहे, पांढरा कंद असतो तो, आणि त्याचबरोबर मुळ्याचा जो पाला आहे, ह्या दोन्हीची एकत्रित भाजी खाल्ली तर तो आणखी फायदेशीर ठरतो. विशेषतः ज्या लोकांना मूळव्याध आहे, मधुमेह ज्यांना आहे तर अशा व्यक्तींना मुळ्याची भाजी फायदेशीर होताना दिसते. त्याचबरोबर ज्या लोकांना अर्श आहे, पाईल्सचा त्रास होत असेल तर त्याही लोकांना मुळ्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होताना दिसतो. त्यामुळे मुळ्याची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.